बोलणं, ऐकणं, देणं घेणं, देवाणघेवाण ही आदर्श झाली पाहिजे, हा रोजांचा उद्देश आहे। आणि यानंतर ईदचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते कुराण आहे। अगोदर त्याचा संदर्भ बऱ्याच लोकांनी दिला। मी एका आयतीचा एक भाग आपल्या सर्वांसमोर सुरुवातीला ठेवला। त्या आयतीचा अर्थ आहे म्हणणं आहे अल्लाहचं, म्हणणं म्हणण्यापेक्षा आज्ञा आहे अखिल मानव जातीला। काय आज्ञा? या अय्युहन्नास, ए इंसानो, ओ ह्यूमन बीइंग्स। थोडासा वेळ घेईल आपल्या बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कुराण मुसलमानांचा ग्रंथ आहे। तुकोबाची गाथा वारकऱ्यांसाठी आहे, हिंदूंसाठी आहे। ज्ञानेश्वरी हिंदूंचा ग्रंथ आहे, बरोबर ना? कुराण स्वतः सांगतो, या अय्युहन्नास, ए इंसानो। मानव जातीला आवाहन आहे, ह्यूमन बीइंग्सला आवाहन आहे। हे अरबांनो असं म्हणत नाही, ए मुस्लिमो असंही म्हणत नाही। या अय्युहन्नास म्हणजे ए इंसानो। याचा अर्थ कुराणाचा हा संदेश कोणा करताय? मग माणसा करताय, मानव जाती करताय। नंबर 1 काय दिलंय? या अय्युहन्नास, लोकांनो ऐका, आम्ही तुम्हा सर्वांना म्हणजे समस्त मानव जातीला निर्माण केलेलं आहे एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून, जोडप्यापासून। याचा अर्थ है कि तुम सब सारे इंसान इस धरती के, धर्म कुठलाही असो, जात कुठलीही असो, भाषा कुठलीही असो, रंग कुठलाही असो, नवे देशही कुठलाही असो, तुम सब एक माँ बाप की संतान। एका आई वडिलांची जर लेकरं असू आपण तर आपापसात काय नातं आहे? बंधुत्वाचं नातं आहे। आपल्या संविधानाची जी 4 मूलभूत तत्व आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, तर आपण पहा की कुराणाची काय भूमिका